नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी खूप खास माहिती घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत, ती म्हणजेच हरभरा पिकाविषयी. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणजेच हरभरा पेरणी झालेली आहे आणि मर रोग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर या मर रोगाला म्हणजेच मोठ्या प्रमाणात होण्याचं मुख्य कारण काय? तर मित्रांनो, या मर रोगाला मोठ्या प्रमाणात जो प्रादुर्भाव होतोय तो म्हणजेच बुरशीचा. तर याला मुख्य कारण आहे बुरशी आणि अतिपाऊस. तर मित्रांनो, जेवढ्या मोठ्या प्रमाणात जास्तीचं म्हणजेच पाऊस असेल तर तेवढीच जास्त ओल जमिनीमध्ये असते आणि जमिनीमध्ये ज्यावेळेस ओल जास्त प्रमाणात असते त्यावेळेस जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि बुरशी निर्माण झाल्यामुळे मर रोग म्हणजेच मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, ह्या वर्षी खूप मोठ्या स्वरूपात तुम्हाला मर रोग हा बघायला मिळणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कॉल आहेत, मेसेजेस आहेत की हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे आणि मर रोग खूप मोठ्या प्रमाणावर येत आहे. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी जर बाकी असेल तर त्यांनी काय उपाययोजना करायला हवी, आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर हरभरा पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर आत्ताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. संपूर्ण माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आपण जाणून घेऊया हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीच्या अगोदर एकरी आपल्याला 4 किलो ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे आणि ट्रायकोडर्मा हे आपल्याला वाळूमध्ये म्हणजेच रेतीमध्ये, बऱ्याच ठिकाणी रेती म्हणतात, बऱ्याच ठिकाणी वाळू म्हणतात, किंवा बारीक माती घ्यायची आहे किंवा बारीक शेणखत घ्यायचं आहे, त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि सर्वत्र शेतात फेकून द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर हा एक प्रयोग केला तर नक्कीच मर रोग म्हणजे जागेवर थांबायला मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.